इचलकरंजी शहरामध्ये पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून जवळजवळ 24 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये एमडी ड्रगसह 4 पिस्तूल राऊंड पकडण्यात आलेला आहे। काय सांगाल साहेब, एक मोठी कारवाई इचलकरंजी पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे। एक मोस्ट वॉन्टेड आरोपीकडे एवढा मुद्देमाल गावतोय, त्याच्या अगोदर त्याच्यावर 21 गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। काय सांगाल? काल सायंकाळी जी गोपनीय माहिती मिळाली होती, त्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर जो आरोपी आहे मनीष नागोरी, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडं काही संशयास्पद वस्तू असल्याची गोपनीय माहिती जी मिळाली, त्या आधारे शहापूर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीनं तो छापा टाकण्यात आला। सदर छाप्यामध्ये त्या व्यक्तीकडं 4 पिस्टलचे राऊंड आणि जवळपास 26 लाख रुपयांचं एमडी ड्रग्ज मिळालेलं आहे आणि या आरोपीच्या ताब्यातील ज्या 2 गाड्या आहेत, त्या 2 गाड्यांमधून ते हस्तगत करण्यात आलेलं आहे। त्या आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली असून सदर ड्रग हे त्यानं कुठून प्राप्त केलं आहे, कुणाला तो डिस्ट्रीब्यूट करत होता, तसंच पिस्टलच्या राऊंडच्या बाबतीत देखील आम्ही सखोल तपास करून उर्वरित आरोपी देखील त्या ठिकाणी निष्पन्न करून कारवाई करणार आहोत। इचलकरंजी शहर परिसरामध्ये जर बघितलं तर तालुक्यामध्ये महाविद्यालय मोठ्या प्रमाणात आहेत। हे ड्रग्स विद्यार्थी घेतात, त्याच्यापर्यंत तपास कुठेपर्यंत गेला आहे? नक्कीच या आरोपीकडं आणखी सखोल तपास करून, तांत्रिकदृष्ट्या असेल, वेगवेगळ्या तपासाच्या पद्धतींचा वापर करून हे ड्रग्स तो कुठं वितरित करीत होता, वितरित करणारे कोण आहेत, त्या सर्वांना त्या ठिकाणी निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल। काही वर्षापूर्वी मनीष नागोरीकडे जर एखादी वेपन जर गावली तर त्याकडे 17 ते 18 वेपन निघत होत्या। तसा काय शंका निघत वाटते, म्हणजे बंदूक अशी निघलं असं? तर तसा देखील आम्ही जे पिस्टलचे राऊंड त्याच्याकडे मिळाले, तो कुठल्या पिस्टलमध्ये वापरत होता किंवा पिस्टल त्यानं कुठे ठेवलेला आहे किंवा इतर काही हत्यारांच्या बाबतीतील माहिती असेल तर ती देखील त्याच्याकडून आम्ही निष्पन्न करून त्याच्यावरती कारवाई करणार आहोत। आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहापूर पोलीस आणि DYSP आणि ॲडिशनल SP काल त्याच्या मनीष नागोरीच्या घरावर छापा टाकून जवळ 26 लाख रुपयाचा मुद्देमाल केला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील ही मोठी कारवाई मानली जाते आणि मनीष नागोरी म्हणले तर बंदूक विकणारा एक मोठ्या प्रमाणाचा तस्कर पाहिलं जातं, त्यामुळं इचलकरंजी शहापूर पोलिसांची मोठी कारवाई मानली जाते। कॅमेरामॅन निखिल वेसेस, मी साईनाथ जाधव, TV 9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।